हे पहा, या महाराष्ट्रात चड्डी बनियान गँगने हैदोस घातलेला आहे। कोणी कॅन्टीनमध्ये जाऊन साध्या नोकराला मारहाण करतात, कोणी सिगरेट ओढत सुटकेसभर पैसे जगाला दाखवतात, कोणी चड्डी बनियानवर ओम फट म्हणतात। आणि म्हणून ही चड्डी बनियान गँग आधीच्या एक 10-20 वर्षापूर्वी दरोडेखोर अशा पद्धतीनं चड्डी बनियान गँग याला म्हटलं जायचं। शेतामध्ये वस्त्यावर दरोडे टाकायचे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आता शेतामध्ये वस्त्यावर नाही तर या महाराष्ट्रावर दरोडा टाकण्याचं काम ही चड्डी बनियान गँग टाकते। टेंडरचे घोटाळे यांचे बाहेर येतात, नोटाच्या यांच्या बॅगाच्या बॅगा बाहेर येतात। आणि म्हणून या चड्डी बनियान गँग ही जी आहे याच्या विरोधात हे महाराष्ट्राला लुटतात, महाराष्ट्रावर दरोडा टाकतात। 50 खोके एकदम ओके यांच्यासाठीच ही घोषणा आहे। आणि म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं या चड्डी बनियान गँग आणि हिला सपोर्ट करणारे, हिला पाठिंबा देणारे, याला आशीर्वाद देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, कारण तेही जबाबदार आहे याला। जर त्यांनी यांना आवरलं असतं किंवा आवर घालायचा प्रयत्न केला तर निश्चित थांबतील, परंतु यांचे दररोज मोठे मोठे पराक्रम बाहेर येतात। आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही चड्डी बनियान गँगच्या विषयी एक आंदोलन केलेलं आहे। बनियान घालून आणि टॉवेल गुंडाळून हे आंदोलन आम्ही केलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या पासून राजकारणाची एक परंपरा आणि उच्च अशा प्रकारचा दर्जा राखला जातो। आपण जर बघितलं की गेल्या काही वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने कायद्याची भीती, सरकारचा धाक हा राहिलेला नाही। सरकारमधले लोकप्रतिनिधी अशा पद्धतीने वागायला लागले की जे स्वतःच कायदा हातात घेतात, गरिबांना मारहाण करतात आणि एवढं करत असताना भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणे करतात हे चित्र आपल्याला दिसलेलं आहे। आणि जनतेमध्ये एक वेगळ्या प्रकारची तीव्र नापसंती या लोकप्रतिनिधीमुळे झाल्यामुळे या सर्वांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या पायऱ्यावर निदान आम्ही हे आंदोलन केल्यानंतर तरी त्यांच्या मनामध्ये सुबुद्धी यावी, निदान संस्कृती आणि सुसंस्कृतपणा यावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। आणि या झालेल्या सर्व याचा 100% जे सरकारची आपल्या असलेल्या सहकाऱ्यांची भीती वाटत नाही, मुख्यमंत्री आणि त्यांच्या असलेल्या सहकाऱ्यांची भीती वाटत नाही, बेमालूनपणे काही वक्तृत्व करायचं, कशाही पद्धतीने वागायचं, सरकार आमच्या बापाचंच आहे असं समजून वागतात, त्याचा निषेध हा करतोय। परंतु जनतेला सुद्धा त्यांचा हा प्रकार दिसावा म्हणून आम्ही आंदोलन केलेलं आहे। पार्टी विथ डिफरन्स अशा पद्धतीनं भाजपाची स्वतःची भूमिका असताना आज पैशाची बॅग एका मंत्र्यांच्या खोलीमध्ये दिसते, त्याच्यावर कारवाई होत नाही। स्वतः कॉग्निजन्स घेऊन पोलिसांनी तपासला केला पाहिजे की पैशाची बॅग होती का कपड्याची बॅग होती। मला वाटते गृह खात्यानं यामध्ये कारवाई सो मोठो केली पाहिजे, या मंत्र्यांना बोलवून त्याचा जबाब घेतला पाहिजे। जर ते म्हणत असतील कपड्याची बॅग होती तर त्यांना क्लीन चिट द्या की कपड्याची बॅग होती म्हणून पोलीस खात्यानं चौकशी करावी। संभ्रम अवस्था जी महाराष्ट्रामध्ये आहे या सगळ्यामध्ये, याचा अर्थ या सगळ्या गैरकृत्याला सरकार पाठीशी घालते आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीतर्फे आंदोलन केलेलं आहे। एक मिनट, हमने आज जो महायुति के लोग हैं, सत्ता पे बैठे हैं, भारतीय जनता पार्टी के अलाय है, जिस प्रकार गुंडागर्दी महाराष्ट्र में कर रहे हैं, एक विधायक जो विधायकों के लिए कैंटीन है उसमें जाके एक सामान्य आदमी को मारता है, एक मंत्री घर में बैठ के सिगरेट खींचते हुए नोटों की बैग बताता है, एक मंत्री चड्डी बनियान डाल के पूजा अर्चा करता है। और इसलिए हमने चड्डी बनियान गैंग महाराष्ट्र में 10 साल पहले गांव-गांव में दरोड़ा डालती थी, चोरियां डाका डालती थी। अब यही लोग महाराष्ट्र पे डाका डाल रहे हैं, महाराष्ट्र को लूट रहे हैं। और इसलिए इनके खिलाफ हमने चड्डी बनियान गैंग के खिलाफ आज हमने महाविकास आघाड़ी की ओर से आंदोलन किया है। उदय सामंत थोड़ी देर पहले बोल के गए कि जल्दी ही वो राज ठाकरे की मुलाकात करने वाले, उनके घर जाएंगे। ठीक है, उनका उन्होंने कहा घर जाना कहाँ जाना उनका विषय है, उससे हमको कोई लेना देना। थैंक यू।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.